पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणारे असायलाच पाहिजे। आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळा ऋतूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी वगैरे येते, तर आज त्याच मेथीपासून आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत। अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा टिफिन बॉक्स मध्ये नाश्त्यामध्ये देखील बनवू शकतात। ही पराठे अगदी तुम्ही 2 ते 3 दिवस अगदी स्टोर वगैरे करू शकतात। चला मग वेळ घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सर्वात आधी आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेऊया। मुलं मेथी खायला कंटाळा करतात, भाजी वगैरे कडू लागते म्हणून खात नाही, तर तुम्ही हे पराठे बनवून अगदी खाऊ घालू शकतात आणि खायला खूप छान लागतात। आता आपण सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन एक पेस्ट बनवून घेणार आहोत। मी इथे एक पेंढी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। आता आपण तिला बारीक कट करून घ्यायचं आहे, हवं तेवढं बारीक करायचं, जेणेकरून आपल्याला पराठे लाटताना खूप इझी लाटले जातील। बघू शकतात मी खूप बारीक कट करून घेतलेली आहे। एक पेंढी मेथी घेतलेली आहे, मेथीला आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेलं आहे। आता त्याच्यात आपण धना पावडर, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, मी 2 टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि लाल तिखट पाव टेबलस्पून आणि हळद आणि चवीनुसार नमक ॲड केलेलं आहे। याच्यात मी 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड करून आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी याच्यात अगदी तुम्हाला 6 ते 7 पराठे बनतील एवढं मेजरमेंट सांगते। आता आपल्याला व्यवस्थित सर्व साहित्य कोरड्या पिठातच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, अगदी पाण्याचा वापर वगैरे सुरुवातीला करायचा नाही आहे। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ ॲड करते। पांढरे तीळ थंडीमध्ये खायलाच पाहिजे, शरीरासाठी खूप छान आहे आणि खूप फायदेशीर आहे। आणि आपले पराठे नरम होण्यासाठी मी इथं 2 टेबलस्पून बेसन पीठ वापरते। याच्याने अगदी तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजला किंवा वरती स्टोर केले तरी पराठे जसे तसे नरम असतात। अगदी ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये घेऊन जाऊन शकले तरी वाटणार नाही की बाशी पराठे खायला खूप सॉफ्ट लागतात आणि टेस्टी लागतात बेसन पीठ ॲड केल्याने। तर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे असतं, तर थंडीमध्ये थालीपीठ, धपाटी किंवा पराठे बनवतो याच्यामध्ये आवर्जून तीळ वापरायलाच पाहिजे। एक वेगळाच टेस्ट येतो पराठ्यांना। आपल्याला आता थोडं थोडं पाणी करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट मळायचा आहे। बघू शकतात इथं मी 6 ते 7 पराठ्यांसाठी मला अगदी पाऊण ग्लास पाणीचा वापर करते मी। बघू शकता, तुम्हाला पुढं बघायला भेटेलच। मी आता सर्व पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घेतलेलं आहे। याच्यात आता आपण थोडं वरून तेल ॲड करून परत व्यवस्थित मळून घेणार आहोत। तर इथे मी 2 टेबलस्पून तेल घेते। माझं टेबलस्पून खूप लहान आहे म्हणून मी 2 टेबलस्पून घेते। तुम्ही जर आपली तेलाची फळी वापरत असाल तर हाफ टेबलस्पून घेतलं तरी चालेल। बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अगदी घट्टसर मळलेलं आहे। 10 मिनिटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर आता आपण पराठे लाटून घेणार आहोत। आपण चपातीला जेवढा गोळा घेतो मी इथं तेवढा गोळा घेतलेला आहे। तर आता आपल्याला जशी चपाती लाटतो त्यानुसार आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी इथं आपल्याला घडी घालायची, घडी घालताना तो पराठ्याला खूप छान लेयर वगैरे येतात, पदर वगैरे सुटतात। तर आपल्याला व्यवस्थित आता पराठा लाटून घ्यायचा आहे। बघू शकतात मी तुम्हाला जवळून दाखवते, अगदी मी थोडं थोडं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे। आपण पिठाला थोडं रेस्ट करायला ठेवलेलं होतं, तेव्हा पीठ थोडं मुरलं पण गेलेलं आहे आणि अगदी थोडं सैल झालेलं आहे, जसं आपल्याला पराठ्यांसाठी पाहिजे अगदी परफेक्ट तसंच झालेलं आहे। पीठ मळताना खास लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा मळायचा आहे। जेव्हा आपण पीठ रेस्ट करायला ठेवतो मेथी पण थोडं पाणी रिलीज करते, त्यासाठी थोडं पीठ सैल होतं आणि पराठे वगैरे एकदम छान बनतात आणि याच्याने मऊ वगैरे होतात पराठे। बघू शकतात मला हवा त्या आकारात मी लाटून घेतलेला आहे। अगदी मोठा पण नाही, अगदी छोटा पण नाही, मिडियम आकारचा मी तो मेथीचा पराठा लाटून घेतलेला आहे आणि बघायला गेलं तर खूप बारीक लाटलेला आहे। आता आपण शेकून घेऊया। मी इथे शेकण्यासाठी तेल आणि तूप दोघांचा वापर करते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर वापर करू शकता, तुमच्याकडे काय आवडीने खातात त्यानुसार। बघू शकतात थोडं थोडं मी इथं तेल आणि तूप दोघं मिक्स करून लावून पराठा व्यवस्थित शेकून घेते। पराठा शेकताना आपण गॅसची फ्लेम
हाईट ठेवलेली आहे, अगदी लो पण नाही मीडियम पण नाही. मी तवा जास्त गरम पण होऊ दिलेला नव्हता, अगदी नॉर्मलच गरम झालेला होता. त्याच्यासाठी मी तर गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. बघू शकतात आपला पराठा खूप छान भाजला गेलेला आहे. आता आपण दुसरा पराठा पण असाच भाजून घेणार आहोत. माझं तव्याचं थोडं बुन जाड आहे म्हणून मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात. आपण दुसरा पराठा पण तेल तूप लावून व्यवस्थित भाजून घेणार आहोत. अगदी खमंग भाजून घ्यायचे, खूप छान लागतात हे मेथीचे पराठे. अगदी तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा ठेच्यासोबत अगदी आवडीने घरचे खातील, मी गॅरंटी देऊन सांगते. आणि या पद्धतीने बनवले तर अगदी 2 ते 3 दिवस टिकतात. का याच्यात आपण पाण्याचा कमीत कमी वापर केलेला आहे. बघू शकतात किती छान बनून झालेले आहेत आपले मेथीचे पराठे आणि खूप पौष्टिक आहेत. थंडीमध्ये सर्वजण मेथी खायला कंटाळा करतात, आवडत नाही, कडू लागते म्हणून. तर या पद्धतीने तुम्ही पराठे बनवले तर 2 ते 3 आरामात खातील, गॅरंटी देऊन सांगते. आता आपण मेथीपासून दुसरी रेसिपी बनवूया. आज आपण इथं न बेसन पीठ वापरता, न बटाटा वगैरे वापरता आपण मेथीचे वडे बनवणार आहोत. नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि पचायला पण खूप हेल्दी आहे. चला मग न वेळ घालवता आपण दुसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पोळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी. पोळीच्या जागेवर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. इथं ब्रेकफास्ट स्पूनने बघायला गेलं तर 4 टेबलस्पून पोहे आहे. पोहे भिजवून मी साईडला ठेवलेलं आहे. आता आपण मेथीची भाजी बघूया. मी तर भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे. अगदी आपल्याला देठं वगैरे अजिबात राहू द्यायची. तर कवळी असेल तर थोडेफार काडी घेतले तरी चालेल, पण थोडं मोठे मोठे असणार तर फक्त पानच घ्यायचे. आपल्याला आता मेथीची भाजीला बारीक कट करून घ्यायचं आहे. भरपूर घरी मेथीची भाजी खायला कंटाळा करतात, कडू वगैरे लागते. तर तुम्ही हा पदार्थ अगदी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये, जेवणामध्ये किंवा मुलांच्या किंवा नवरोबाच्या टिफिन बॉक्समध्ये देखील बनवू शकतात आणि बनवायला फार टाईम वगैरे लागत नाही, अगदी 10 मिनिटात बनवू शकतात. इथं मी अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे. मेथीला बारीक कट करून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघू शकतात मेथी खूप बारीक कट केलेली आहे. त्याच याच्यामध्ये मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे लांबसर आणि 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. हिरवी मिरचीच्या जागेवर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर चिल्ली फ्लेक्सचा वापर देखील करू शकतात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 टेबलस्पून धने आणि 1/2 टेबलस्पून इथं मी बडीशोप घेतलेलं आहे. आपल्याला जाडसर भर बनवून घ्यायचे, अगदी बारीक वगैरे पावडर वगैरे बनवायची नाही. या पद्धतीने बनवले तर जे आपण पदार्थ बनवणार आहोत त्याचा टेस्ट खूप छान येतो. आता आपण बेसिक मसाले ॲड करून घेऊया. मी तर 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे. 8 टेबलस्पून हळद ॲड करते, चवीनुसार नमक आणि थोडं जिरा ॲड करते. आता आपलं पोळी पण छान पद्धतीने भिजून झालेलं आहे. हाताने थोडं मॅश करून घ्यायचे. बघू शकतात मी पोळी खूप छान पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण बाउलमध्ये काढलेलं सर्व साहित्याला पण एकजीव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कांद्यांवर मेथीला तिचं पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ वगैरे ॲड करून मळून घ्यायचं आहे. डायरेक्ट पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही. इथं जसं आपल्याला पाणी पुढं लागेल गरजेनुसार आपण तसं थोडं थोडं ॲड करणार आहोत. बघू शकतात मी कांदे पण खूप छान पद्धतीने व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण याच्यात मूगचं डाळचं पीठ वापरणार आहोत. याच्या जागेवर तुम्ही मूगची डाळ भिजवून देखील मिक्सरला फिरवून त्याची फाईन पेस्ट देखील वापरू शकतात. तर इथं मी 1 टेबलस्पून पांढरे तीळ वापर करते. आता आपण मॅश केलेलं पोळी सुरुवातीला ॲड करून घेऊया. पोळी इथं मी छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पोहेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की पोहेच्या जागेवर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापर करू शकतात. याच्याने कुरकुरीत होणार आपले मेथीचे वडे. हे मी इथे 1 वाटी डाळचं पीठ घेतलेलं आहे. आपण थोडं थोडं ॲड करणार आहोत. आपल्याला जसं लागेल तेवढंच आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. डायरेक्ट एकसोबत पीठ ॲड करायचं नाही आहे. मी इथं अर्धी वाटी पीठ वापर केलेलं आहे आणि अर्धी वाटी भिजलेलं पोहेचा वापर केलेला आहे आणि 2 टेबलस्पून पाण्याची वापर केलेला आहे. सर्व साहित्य इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. 10 मिनिटासाठी मी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं. तोपर्यंत आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात आता थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करून घेऊया.
आता आपण सर्व साहित्य अजून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला थोडं पाणी सुटलेलं आहे. बघू शकता जेव्हा आपण पीठ मळलं होतं तेव्हा थोडं घट्टसर होतं. आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, थोडं मुरलेलं आहे आणि सैलसर झालेलं आहे. याच्याने आपले वडे आहेत ते खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार. याच्यात आपण जराही इनो, सोडा कशाचाही वापर न करणार आहोत. तर आता आपलं तेल पण छान पद्धतीने गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून वडे सोडून घ्यायचे आहेत. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे. मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आपल्याला लो पण ठेवायची नाहीये. लो ठेवली तर आपले वडे जास्त तेलकट होऊ शकतात. इथे एक साईडने वडे व्यवस्थित तळले गेलेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. हे वडे बनवायला फारसा टाइम वगैरे लागत नाही, खूप पौष्टिक आहे आणि या पद्धतीने बनवले तर अगदी तुम्ही किटी पार्टी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा देखील बनवू शकतात. बनवायला फारसा टाइम वगैरे लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात जास्तीत जास्त तुम्ही बनवू शकतात. इथं माझे पहिले बॅचमध्ये 4 वडे बनवून तयार झालेले आहेत. आता राहिलेले वडे पण मी असेच बनवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वड्यांना खूप छान पद्धतीने कलर पण आलेला आहे. मी तर सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही आहेत. याच्यात आपण पोहे आणि मूग डाळीचं पिठाचा वापर केलेला आहे आणि हे खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी आहे शरीरासाठी. तुम्ही मुलांना मेथी वगैरे खात नसाल तर या पद्धतीने वडे बनवून देखील देऊ शकतात. याच्यात आपण जराही हरभरा डाळचं पीठ वापर केलेला नाही, म्हणून हे पचायला बी खूप हलकं आहे आणि खूप प्रोटीनयुक्त आपले मेथीचे वडे बनवून तयार झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि हे मेथीचे वडे तुम्ही कधी बनवताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.